मंदिर आहे तिथं जायचं. बयानी बरं आहे अमित मी चुकीचं आलो म्हणजे त्या रस्त्याने आलो होतो. मित्रांनो इंद्रधनुष्य आला आता त्यामध्ये पण मी दाखवलं तुम्हाला. एक वाट आहे एक वाट आहे ही कदाचित मुख्य. ॲक्च्युली आपण जर गडावर यायचा असेल मला माहीत असतं तर थोडाफार इतिहास मी काढला तर आता मी थोडाफार इतिहास वाचून दाखवतो. मित्रांनो सकाळचे 5:41 झाल्यात आणि बाहेर पडलो आहे आपण आज सकाळी. आज ट्रेकिंगचा दिवस आहे ऑब्वियसली. सो हे गाईज कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आज जाणार आहोत आपण ईश्वरपूरच्या तिथे. ठिकाण एक्झॅक्टली मला नाव पण नाही माहीत. थोड्या वेळा तुम्हाला ठिकाण सांगतो कुठं जाणार आहे ते. पण जे इस्लामपूर होतं जरासं तुम्हाला व्यवस्थित कळावं. जे इस्लामपूर होतं ते ईश्वरपूर झाले. सो ईश्वरपूरमध्ये जाणार आहोत. आणि बाय द वे आपण CNG भरायसाठी थांबलो. सगळे आपले आहे थांबलेले आता. आत्ताच व्यवस्थित इकडं CNG भरायसाठी थांबलो आहे. लाईट वगैरे मस्त आहे. जरासं तुम्हाला दिसायला पण काय अडचण नाही होणार. त्यासाठी झाले भरून CNG निघूयात आता आणि जाऊयात ईश्वरपूरला. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत. पाठीमागं इथून रस्ता ॲक्च्युली पण आपण इथून जात नाही. पण ट्रेकर्स कसले मग ऑलमोस्ट 350 पायऱ्या काहीतरी आहेत पण आपण तिथून जाणार नाही आहे. आज मग आपण लय ड्रीम मोबाईल आणि इकडे आपल्याला वर जायचं आहे. इकडे आहे देवस्थान पण आपल्याला आपण आडवाट्याने जातो. सो आडवाट्याने जायचं. From the first moment I saw you, I knew I had to make you mine. Wanted to know everything about you. I didn't want to waste no time. What's something I can do for you, darling? That would make you smile. I'll bring you flowers, girl, enough to see for miles. Something's changed, baby, this I know. Summer rains turn to winter snow, but I promise you for sure, girl, my love is always yours. Something's changed, baby, this I know. Summer rains turn to winter snow, but I promise you for sure, girl, my love is always yours. I love your style and I love your grace. Said I love to put a smile on your pretty little face. I love it when you're close to me. That's where I want you to always be. I didn't know when I found you that I would find a love so true. And you can see it in my eyes. That girl, you've got me hypnotized. Something's changed, baby, this I know. Summer rains turn to winter snow, but I promise you for. इथं एक शेल आहे स्नेलचं आणि त्या साईडला पैसेकडे आहे. पैसेकडे जाणं हां नाही चला 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 नको. हॅबिटॅट डिस्टर्ब करायला नको. पैसेकडे काय नाही मॅडम
मेघा चला मॅडम चला जाऊया आपल्या चालत लोक कोण नाहीच आहे. बघा आणि काय आपल्याला दिसतंय रस्त्यात जाता जाता काहीतरी आपल्याला दिसतंय असंच छोटे मोठे किडे. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे आवाज मोरांचे यायला लागल्यात. मर्लिन बर्ड्स म्हणून एक ॲप आहे. असं जर ट्रेकला वगैरे जात असला आणि पक्षी तुम्हाला ओळखायचे असतील कुठला तर तुम्ही त्या आवाजावरून ओळखू शकता. बघा असं ॲप्लिकेशन दिसतंय मर्लिन म्हणून आहे. फक्त याच्या साऊंड आय डीवरती क्लिक केलं आणि जे आवाज येतात तुम्हाला ते आवाज तुम्हाला कळतील. मी थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो जरासा आवाज ओरडू देत पक्षी वगैरे मग दाखवतो. हे आपल्या अँट्सची बांगी मुंग्यांचं वारूळ मराठीत. सो हां आता इथं तुम्ही बघू शकता 2 बर्ड्स आहेत आपल्या आजूबाजूला आहे. असं दाखवू काय? हां 2 बर्ड्स आपल्या आजूबाजूला आहेत. एक पिकॉक आहे आणि एक कॉमन टेलॉर बर्ड आहे. मग याच्यापेक्षा जास्त होते जरा खालती करत होतो ना त्यावेळेस. आता हे वरचं रेकॉर्डिंग चालू आहे म्हणजे हे जे दिसतं ना वरती हे रेकॉर्डिंग चालू आहे व्हॉईस रेकॉर्डिंग. आणि माझा पण आवाज याच्यात क्लिअर कॅप्चर होतो ॲक्च्युली. पण जेव्हा नुसता पक्ष्यांचा आवाज यायचा म्हटलं तर इथं खालती तुम्हाला पक्षी डिटेक्ट होतात. असं आहे ॲप भारी आहे. इन केस जर तुम्ही असं वाईल्ड लाईफमध्ये येत असला तर तुमच्यासाठी खूप भारी आहे. असं चालू बघ हार्डमध्ये. अशा पण थोड्याशा मोकळ्या आवारात आलो आहे. आज आणलं आहे डोक्यावरचा माउंटसुद्धा पण लावणार नाही आहे ते कारण थोडीशी मजा निघून जाईल लावायची. कारण एवढा असा हार्ड ट्रेक नाही आहे, असा सॉफ्ट आहे असा म्हणजे एवढा मीडियम ट्रेक आहे आणि इथेच जायचं आहे वर. त्यामुळं आता हेडला काय लावत नाही पण हा निसर्ग बघू शकतो. तर तेवढंच मध्ये सिमेंटचं जंगल दिसतंय. या बाजूला चांगलं हिरवगार जंगल दिसतंय आणि आता सध्या पण आपण हिरव्यागार जंगलामध्ये आहोत. पावसाळा चालू आहे त्यामुळे जंगल ऑलमोस्ट सगळीकडे हिरवगार झाले. डोंगरावरती सगळं हिरवळी पसरलं. टॉवर पण आहेत रे त्या 2 ह्याच्यावरती. झालं नाही एकच मला वाटलं पाठीमागे कोणतरी यायला लागले. थांबा हा माझा नाही. हे काय विचित्रच आहे. काही विचित्रच आहे काय माहित नाही. उलटी केल्यासारखं वाटावली कोणी काय म्हणत आहे दाखवायला लागलो मी. विचित्र दिसायला काय तर काहीतरी खाल्लेलं मोबाईल पडलेला गोगा काय भेटलं आपल्याला हाडमध्ये त्यांना सोडूया यायला नको. आता सोडूया जिथं पकडलेली होती तिथं सोडूया कारण वरती ठेवलं ना कोणतरी पक्षी वगैरे गायब ते आपल्यावर नाव येणार आपण उचललेली. त्यापेक्षा आहे वातावरणात त्याच्या पानाखाली होते ती तिथंच राहू दे. खूप मोठं आहे दादा कुठे गेलते हां तिथं तो ते आपल्यासोबत बास्केटबॉल घ्यायला असतात ते पण आहे ट्रेकला माहीत नव्हतं. निसर्ग हिल टॉप इथून जायला बघितलं नाही जाता येत. तिथून डायरेक्ट कसं तिथपर्यंत आलोय मी खाली. तिथून तिथं पायाचा वन सोय दिसतोय. तिथून सुद्धा स्ट्रगल करताय सध्या. लेट्स गो विथ द सेफ रूट. कारण कसं आहे निसर्गासोबत जास्त पण छेडखानी करायला नकोच. डायरेक्ट घसरून खाली चढलो असा होतो वर चढत असा बरोबर असं वर चढत होतो आणि असं घसरलो खालती शेवटपर्यंत. त्यामुळे मुवमेंट होती ती. असं काय डायरेक्ट खालती खोल पण नाही आहे पण घरंगत गेलं काहीतरी घुसलं की संपलं. त्यामुळं जास्त पण रिस्क नाही घ्यायची. हा इथून रस्ता काय या लागलोय
हा इथून रस्ता गप निवांत जाऊया. उगाच जास्त कलकल नको करायला. निसर्गासोबत जास्त छिडकाने नकोत. तिथे फुलं पण लय भर लागलेत आणि आत्ताच एकदम मोर एकदम ओरडले एका ठिकाणी. मी घरघरी झालो आणि पाठी मोरांचा आवाज आला. मी जाऊ देत वर जाऊयात आपण. सोपा रूट आहे उलटा तिकडच्या पेक्षा. इथनं वर येताना ॲक्च्युली आपल्याकडं हेडला चालवायला येत नाही. तिथनं येताना घर नशीब लेन्स नाही आपटली. तिथे जे साईडला गार्ड लावले ते गार्ड आपटले. जरा स्क्रॅच पडलं गार्डवर. स्क्रीन आपटल्यासारखं टेन्शन असं. पोचलं ऑलमोस्ट पोचलं. आले आले सगळे वर आले. ऑलमोस्ट सगळे वर आले. रिटर्न उतराउतरीच्या ट्रेकवर चाललोय आपण आता. बिकॉज दादांचा का खालती मोबाईल पडला होता आणि हळूहळू उतरायला पाहिजे. तर शेवाळ आहे आणि काय अपघात होतो आपल्याला. होय मगाशी तरी पण 2 वेळा विचारलं खालती रस्त्याच्या इथं. ताब्यात घ्यायचा होता वाद. हा होय 10 महिन्याला पाहिलं होतं त्यांनीच. बरोबर आहे, ताब्यात घ्यायचा हो. हे पण चाललं खालती मोबाईल शोधायला. मोबाईल सांडलो कोणतर. आई ग परमेश्वर. खालती म्हणले मोबाईल सापडलाय म्हणून आम्ही परत वर आलो. आता वर आल्यावर म्हणतात आमच्याकडे मोबाईलच नाही. इकडे शेवाळेली सगळी. आउच घसरण कुंडी. थांबायचं थांब. सोडलं खाली जाऊ. मी चुकीचं आलो म्हणजे त्या रस्त्याने आलो होतो आपण. अच्छा या रस्त्याने आलो होतो आपण. इकडे होता का? मग आम्ही इथूनच गेलतो. गाणं लागलं आम्ही कंड आलेलो. गाणं ऐकायला लागलं. मला काय वाटलं मठावर. मला वाटलं ते बॉक्स आणला की नाही कोणी तर त्याचा आहे. नाही मला काय वाटलं मठाचा. मी इथं थांबलो. आईला आवाज यायला लागलाय म्हणलं. मी इथं थांबलो तुमच्या पुढं. मी इथंच थांबलेलो. होय. आणि मला सांगा कशाला चेष्टा करायची. कुणी म्हणलं तेच कळायला पाहिजे. तर मी याचा व्हिडिओ केला. हेच पडलं याचा आणि इथं थांबलो म्हणले मोबाईल पडलाय. मी तर विचारलं खालती मोबाईल पडलेला सापडला काय. गाणं ऐकायला लागले. मग मला काय वाटलं मंदिरात. ह्यांना बी आम्ही बोलून जाऊन ऐकलं. आम्हाला दोघांना वाटलं की मंदिरात गाणं चालू आहे वाटतं. काय अवघड. आणि तो तिथे गेला. कॅमोफ्लेज किडायो नागतोड असल्यासारखं. बघा मोबाईल सापडला. मोहीम फत्ते. सध्या अजून आपण पक्षी बघायला लावले वर येतात. और तिकडे पोचली पण. सपलं. सपले 2 वेळा वर खाली करायची चेष्टा नाही. मग अशी अजिबात जमला वर आता डन डन सीन झाला आपला. माव चला बोलू पण नाही शकत आहे. हा हाड पोचलो वर. जायक पाऊलवाट चांगली लागली आपल्याला. पाठीमा थांबली अजून वर. आपण वर जायला पाहिजे. वरनं खाली येतोय. चला की आणि वर जायचं. इथं नाही थांबायचं. इथनं वर जायचं. इथं काय जरा भारी होतं. मी येतोय काय आता वर जायचं. आता व्यवस्थित दिसतं जरा असं. ओ नाही
ते मंदिर आहे तिथं जायचं पण आणि वर आले आम्हीच 5-6 जण मोबाईल आणायला गेली होती तेच वन साईड नडा लावले आणि टोकावर नडानडीचा विषय. अरे इथं पण गोगल काय नुसतं गोगल काय फिरावले मोठं मोठे आणि टप्पूर टप्पूर आहेत पाय पडला की मला दारूच्या बाटल्या गावच्या इथं पडक्यात का बघा इथं प्याचा इथं खाली गेला की गेला उतर जा ना नाही त्याला कळायची कसं वाटतंय संपलंय गोगल आहे थोडं फास्ट बस हा इकडे मळेली वाट आहे या बाजूला मैल इन द सेन्स पाऊल वाट अशीच टेकडावरनं गेली हा हू व्हायला लागले हा हू व्हायला लागले सगळ्यांचं सूर्य आला बघा मस्त हा हे सुपर एकदम थांबा लंगोटी नेसू दे ते लंगोटे ड्रोन आला काय थांबा या माणसं अरे धडकते वाटतं काय ड्रोन आला जरा इकडे बघा सगळे उगच करताय लाल पूर्ण येतोय ना बघा मित्रांनो इंद्रधनुष्य आलाय आता त्यामध्ये पण मी दाखवलं तुम्हाला आता दिसतंय खतरनाक व्ह्यू आहे तिथे पाऊस आला मस्त आहे आलाय पूर्ण क्लिअर निघते पूर्ण होय अरे वा ब्राईटनेस कमी ठेवलाय फोटो पण येतात काय फोटो येतात पण फोटोच्या पेक्षा व्हिडिओची क्वालिटी चांगली येतात माझे करता प्लीज मी म्हणजे ट्रेकिंग ग्रुप आहे त्याच्या आधी एक माझा ट्रेकिंग ग्रुप म्हणजे 2015 साली होता मग ते आम्ही रांगण्याला वगैरे जायचो बरोबर ते म्हणजे आमच्यापेक्षा लईच वयाने मोठे होते मी आणि एक माझा मित्र होता ते दोघं आम्ही संरक्षण वयाचे नाही आमच्यापेक्षा मोठे म्हणजे जवळपास श्याम साहेब की नाही त्या वयाचे होते सगळे बऱ्यापैकी सगळे ते जरा असं मग वयानुसार जरा एक मागच्या 7 वर्षापासून आमचं बंद झालं नाहीतर त्यावेळेस ट्रेकिंग असायचं 14-15ला ट्रेकिंग करायचो 15, 16, 17 पर्यंत पाऊलवाट दरी तू कुठे गेला तो त्याला सांगितले गेला घ्यायला लागले वगैरे ते रायड पुढे गेलो हो जॅकेट आले माझा फोन मिळाला फोनचं स्क्रीनशॉट सगळ्यांना आता या बाजूचा व्ह्यू त्या तिकडच्या बाजूला कुठेतरी कोल्हापूर असेल काय माहिती कुठल्या बाजूला कोल्हापूर आहे तिकडचं पण पठार भारी आहे तिकडे जायला खतरनाक आहे तो पठार पण आपली नाही दुसऱ्यांची आपल्याला पुढे जायचं सगळे जातं आपण वेगळीच न जाऊया हा देवडे असल्यावर काय होय देवडे असल्यावर काय माहिती कधी काही किल्ला पण असेल तिथला जरा इतिहास बघायला पाहिजे मी सर्च करतो मी कारण पूर्ण दरवाजा असल्यासारखा आहे हा आणि ह्या 2 देवड्या असल्यासारख्या तिकडे म्हणजे देवड्या इन द सेन्स जे मावळे राहायचे किंवा सैन्य राहायचं त्यांची जागा म्हणजे पहारेकर सैन्य जे दरवाजाची पहारेकर असायची त्यांचं पण ना ही एक वाट आहे ते एक वाट आहे मग ही कदाचित मुख्य म्हणजे ह्याच्याकडे जाताना जर किल्ला असेल तर बालेकिल्ला वगैरे असेल तर त्या बाजूला जायसाठी आणि इकडची वाट आहे ती आत यायसाठी असावी माहीत नाही कशासाठी आहे पण देवड्याच असल्यासारखं आहे ते ॲक्च्युली तिथं पण खोबणे आहे तिथे त्यामध्ये सॉरी खायचं तापाला खोबणे तिथे जिथे
लाकडं रचायची, त्याच्यावरती प्लॅटफॉर्म वगैरे केलेलं असायचं. कारण स्ट्रक्चर एवढं दिसतं तुम्हाला, हे जे वरचं स्ट्रक्चर दिसतं ना हे दगडाचं, हे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यावरती आहे ते नंतर कदाचित दगडं वगैरे ठेवून बांधलं आहे ते वरचं प्रॉपर दगड नाही, शेप वगैरे नाही असं दिसतंय तुम्हाला. त्यामुळे वरचं जे आहे ते मेन जे खालचे कोरले म्हणजे रेखीव दगड आहेत म्हणू शकतो आपण, त्या रेखीव दगडाच्या वरती जे दगड आहेत ते आत्ताची दगड नाही आहेत, म्हणजे आत्ताची दगड सॉरी रिसेंट जुने दगड नाही आहेत असं म्हणायचं होतं. त्यातल्या त्यात त्याच्यावरती जर प्लॅटफॉर्म असला तर ते लाकडी प्लॅटफॉर्म असणार वरचा. आणि हे बघा की इंटरलॉकिंग सिस्टीम सगळी, चुना पण दिसतोय याच्यामध्ये, चुना घातलेला हार्ड आहे आर्क. मित्रांनो ॲक्च्युली मी आता गुगल मॅपवर सर्च केला आपण कुठं आहे, तर आपण खरंच किल्ल्यावरती आहे. किल्ल्याचं नाव आहे विलासगड फोर्ट, जे आहे मावळेवाडी सांगली जिल्ह्यात आहे. आपण आता विलासगड आहे म्हणलं ना, हे असं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर किल्ल्याचा एंट्रन्स असलं आत वगैरे जे आहे ते किल्ल्याचे हे बघू नका, हे लिटरली टाकणार आहे, म्हणजे काय काय टाकणार आहे पैसे नाही पण आपण किल्ल्यावर आणि तर ॲक्च्युली ते खाली पाहिले किल्ला असणार आहे कुठे तर विलासगड फोर्ट. कारण आपण पाण्याच्या टाक्याकडे चालू, पाण्याचा टाका आहे ते असंच खोदलेलं वगैरे असणार आहे. इथलेच बऱ्यापैकी जे दगड आहेत ते किल्ल्याच्या बांधकामासाठी पण यूज केले असणार, त्यामुळे टाकं राहिले ते टाका. तिथं विहीर एक दिसते, विहीरसारखंच आहे म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी. पण इथे कुठेतरी इथं किल्ल्याचे अवशेष असतील असं आपण गृहीत पकडू, कारण तिथं जर एंट्रन्सपासून पुढं आलं तर याच ठिकाणी कुठेतरी किल्ला असणार आहे याच एरियामध्ये. आता अवशेष शून्य आहेत, फक्त ते जर सोडलं तर म्हणजे 1% अवशेष होऊ शकतं, 1 ते 2% अवशेष फक्त त्या किल्ल्याच्या एंट्रन्सचे, नाहीतर दुसरे तर काहीच नाही. माहीतच नव्हतं आपण किल्ल्यावर यायचं आहे. तिथे खाली ॲक्च्युली एक मंदिर आहे, त्या मंदिराकडे यायचं होतं असं सांगितलं होतं मला, पण हा ॲक्च्युली गडाकडे येत होतं किंवा अजून आमच्याकडे कसं माहिती आहे का माहीत नाही, पण हा गड आहे ॲक्च्युली विलासगड फोर्ट, विलासगड किल्ला. याचा इतिहास बघतो थोडा वेळ काय आहे, तिथं काय काय होऊन गेलं आहे थोडा वेळ. ॲक्च्युली आपण जर गडावर यायचं असतं मला माहीत असतं तर थोडाफार इतिहास मी काढला असता. आता मी थोडाफार इतिहास वाचून दाखवतो. विलासगड हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिप्पाणी गावाजवळ असलेला एक गिरिदुर्ग आहे. याची उंची सुमारे 2400 ते 2680 फूट असून गडावर जायची श्रेणी अगदी सोपी आहे. सोपी तर नव्हती म्हणजे ठीकठाक होती, ठीक आहे. आपल्याला ती अवघड वाटली, पण तशी बघायला गेलं तर जे ॲक्च्युअली पर्वतारोही आहेत त्यांच्यासाठी सोपीच असणार आहे. मल्लिकार्जुन मंदिर आहे दुर्गावरती, खालती मल्लिकार्जुन आपल्याला बघायला मिळेल. पाण्याचं टाकं आता जे तुम्हाला दाखवलं ते, आणि इतर वस्तू जसं विठ्ठलाईचं मंदिर एक आहे, आणि जे आता आपण एंट्रन्स बघितली ती एंट्रन्स एक आहे. म्हणजे हे सोडलं तर दुसरं आपल्याला इथे काहीही नाही आहे बघण्यासारखं. आले वास्तू सगळी इथली नष्ट झाल्या. सो हा आहे दुर्गा आपला. थोडीफार थोडक्यात माहिती मी सांगितली आहे वाचून, कारण माहीत नव्हतं दुर्गावर येतोय ते. आणि ते त्या टोकावर बसल्या तरी तिथं जाऊन हार्ड पूर्ण अखंडच्या अखंड एक पर्वतरांगा तुटलेली पण आहे कुठं, इथून इकडंपर्यंतची एक पर्वतरांगा पूर्ण. इथं एका टायमिंगला ना तटबंदी सुद्धा असणार आहेत, म्हणजे तटबंदी वगैरे सगळी ढासळी असणार आहे. इथून ह्या बाजूला अशी तटबंदी असणार आहे. जर खालती तर गेला ना जंगलात वगैरे बघायला तर एखाद दुसरा तरी दगड आपल्याला नक्की सापडेल. आणि इकडे खालती झरा वाहतोय. जर असं तिथे पाणी असलं तर म्हणजे जे सूर्यकिरणामुळे जे एकदम रिफ्लेक्शन जाणवते तिथे, त्यामुळे तिथे पाणी व्हायला लागले तिथे कुठे कुठे थोड्या ठिकाणी. सुंदर दुर्ग आहे. तेवढंच की जराशे पण अवशेष वाचले नाही आहेत, फक्त ते एकच तेवढा जो दरवाजा आहे एंट्रन्सचा तोच फक्त वाचला. तर तो पण महादरवाजा आहे नाही माहीत नाही, पण आता ही गोष्ट दाखवली असती पण ते थोडी कॉन्ट्रोवर्शियल आहे, नाही बोलायला त्याबद्दल बोलायलाच नको. पण हे असं नसायला पाहिजे, हे नसायला पाहिजे एवढं का, म्हणजे अतिक्रमण का होतंय आपल्या गडांवरती माहीत नाही. ठीक आहे असू दे, काय नाही बोलू शकत त्याला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय पार्वते पते हर हर महादेव हर हर हस्ते कदम महाराज गणपती गजपती गजाश्वपती भूपती प्रजापती श्रीपती अष्टावधान पुराण जागृत अष्टावधान पुराण वेष्टित राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतसा सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बाळासाहेब जुदाव साहेबांचा पार्वते पते हर हर स्तुतीवच्च्या नावाने भरवच्या नावाने माईच्या नावाने पुढाईच्या नावाने वीर निवास आई महालक्ष्मी अंबा माता की गंगा माता की श्री गुरुदेव दत्त ट्रेकिंग ग्रुपच्या नावाने हर हर पार्वते पते हर हर जय शिवराय हर हर माझे म्हणणे मल्लिकार्जुन. विलासगडावरून जायची निरोप घ्यायचा वेळ झालेला आहे. निघूयात आपण. आणि जरासं पाठीमागं चालू आहे. पुढे पण गेलेले आहेत सगळे. पाठीमध्ये थोडे आहेत. फोटो अजून फोटोशूट जरासं चालू आहे. बाकीचे सगळे पुढे गेले. निघत हळूहळू हळूहळू उतरायचं आहे आता. हेच फक्त आपल्या घरांवरती जे अतिक्रमण झाले की नाही हेच थोडंसं वाईट वाटतंय. म्हणजे सगळीकडे ऑलमोस्ट पण या गडावर आहे. या गडावरती पण बघायला मिळालं. इकडं रायगडवरती पण चालू होतं पण ते वर गेला होता प्रतापगड ते आहे. हे जरासं वाईट वाटतंय कारण की महाराजांची गड थोडंसं वाटते हे बघता. पण असू देत तर शेवटी त्यांच्या देवाचं आहे. त्यांनी म्हणतात की इथे कोणतरी त्यांचे पीर बाबा आले असतील त्यांची समाधी असेल असं म्हणतात त्यांच्या ह्याच्यावरती हे. सो आपण ह्या धर्माच्या ह्याच्यामध्ये हात नाही घालू शकत. सो थोडीशी अजून एक माहिती देऊयात आपण वाचूनच. आदिलशाही काळामध्ये विलासगडाची निर्मिती किंवा नियंत्रण मूळतः आदिलशाही राजवटाकडे होते. गडावर आदिलशाही बांधणीची दगडी वास्तू आणि काझा कबीर चांद साहेब दर्गा या काळाची साक्ष देतात. अरे म्हणजे आदिलशाह सॉरी भाई असू देत. आदिलशाहच्या ह्याच्यात होतं तर मग ते मागचं जरासं मी इग्नोर करा ते. तर हे आदिलशाहच्या म्हणजे आदिलशाहीकडेच हा किल्ला होता. महाराजांनी जिंकलाय का नाही माहीत नाही. हा मध्ये मराठा संदर्भ मराठ्यांनी जिंकलाय. हा च्या सुमारास मुघलांनी छत्रपती शाहू महाराजांना सुपूर्द केला. म्हणजे शिवाजी महाराजांचा तर उल्लेख नाही आहे यामध्ये कुठं महाराजांनी ते विजय केला आहे की नाही हा किल्ला. पण आदिलशाहीच्या ताब्यात होता हा किल्ला आणि नंतर हा आदिलशाहीने शाहू महाराजांना सुपूर्द केला असं थोडाफार तरी इतिहास आहे याचा. पण जर महाराजांकडे नसेल किल्ला तर मग जर शेवटपर्यंत आदिलशहाच्या ताब्यात असेल जेव्हा शाहू महाराजांच्या सुपूर्द जोपर्यंत केला नाही तोपर्यंत जर ताब्यात असेल तर मग ही वास्तू त्याच वेळची आहे. म्हणजे आदिलशहाच्या काळातली वास्तू असावी. म्हणजे बाहेरचं बांधकाम नंतर केलं असावं पण वास्तू त्यावेळची असावी ती. सो ठीक आहे चांगलं आहे. कुठल्या तरी किल्ल्यावरती आज आपण आलो आहे. जिथे हे माहीतच नव्हतं आपल्याला किल्ल्यावर यायचं असं. छान आहे.
महाराज आहेत, महाराजांची मूर्ती. इथे काय आहे, इथे कदाचित लेण्यांचा भाग असणार आहे. हां राईट, लेण्यांचा भाग आहे इथे. लेण्या असल्यासारखं आहे, म्हणजे जे आपल्याला पोहाळ्यामध्ये राहायसाठी वगैरे असतात ना, तशा टाईपचं आहे. जाऊया खाली, पलीकडच्या बाजूला मेन मंदिर आहे, तिकडे जाऊया. अरे सगळीकडे महादेवाचे शिवलिंग आहेत सगळीकडे. शंभो शंभो शंभो. शिवशंभो. काय आहे जसं आपण हे घासतोय माहिती आहे का, दरगडचंदाची बाहुली वगैरे असं घासतोय तसं आहे इथं. प्राकृतिक झरा आहे, पावसाचं पाणी वगैरे साचते. आणि ते आपले बाप्पा आहेत. अरे बापरे, इकडे पण आहे महादेवाचं मंदिर. ऐक महादेवाचं मंदिर आहे, मस्त मंदिर आहे. ट्रेकचा रूट चेंज झाला आहे. आपण मगाशी त्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने आलो, या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने आलो. आत्ता आपण पायऱ्यांचा रूट, ऑलमोस्ट 350 पायऱ्या आहेत समथिंग काहीतरी. आणि आपल्याला खाली जायचं आहे तिथे, त्या तिथे गाड्या आहेत आपल्या. त्या डोंगराच्या बरोबर पाठीमागच्या बाजूने आलो आपण. लेट्स गो. पक्ष्यांसाठी म्हणा, जे इकडे पक्षी वगैरे त्यांच्यासाठी प्यायची सोय म्हणा, किंवा कोणतरी काहीतरी खायला टाकते त्याची सोय आहे इथे. आणि हे ऑलमोस्ट म्हणजे थोड्या थोड्या अंतरावरती झाडांवरती टाकले. बघा इथे पण आहे, थोड्या थोड्या झाडांवरती टाकले ते. त्यामध्ये कधी कधी किडे पडतात, मग ते किडेसुद्धा खायला मिळतात, ते आहे. बघा इथे पण आहेत, इथे पण लावलेत, हे लावलेत बघा इकडे आणि तिकडे दोन्ही बाजू. सो अशा प्रकारे पक्ष्यांची सुद्धा इथे काळजी घेतली. म्हणजे भारे निसर्गात तुम्ही जर यायचं म्हटलं, निसर्गाच्या आवारात किंवा नेचर्स सिनॅरिओमध्ये जर यायचं म्हटलं, दिस इज द बेस्ट प्लेस टू कम. यासारखी खरंच जागा नाही आहे. आणि मी पक्ष्यांचे पण आवाज ऐकायला लावले ना, बघा ऐकू येत आहे, हे सगळे पक्ष्यांचे आवाज आहेत. आणि असं भारी वाटतं. आणि त्यात मी ते ॲप्लिकेशन घेतलं ना, त्यामुळे एवढं ते क्रेज वाटलं ना मला. आता हे जर फक्त चालू असतं तर मी ते ॲप्लिकेशन पण तुम्हाला दाखवलं असतं असं डायरेक्ट ठेवून. मग अशी येऊन येताना मी दाखवले वरती, पण त्यावेळेस पक्षी जास्त ओरडत नव्हते. आणि नेमकं आता असले पक्षी ओरडायला लागलेत ना, त्यामुळं असे एक ना एक पक्षी कळायला लागले, कुठला ओरडतो काय ओरडतो. त्यामध्ये नावं वगैरे सगळे दिसतात, डिटेल दिसतात त्यांचे. सो भारी आहे. कुणाला जर हवं असलं तर की ॲप घ्या ते.
मित्रांनो, होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. घरी आलोय बाय द वे, ते सांगतोय. आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू, बाय, टेक केअर अँड सायोनारा.